नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघाले आहेत. राज ठाकरे यांनी आतापर्यंत आपल्या घरातून विविध प्रकारे प्रति ठाकरे सरकार म्हणून राजकारण केलं. महाराष्ट्रात असलेल्या सरकारमध्ये ज्यांना मुख्यमंत्र्यांना भेटता येत नव्हतं त्यांना भेटण्याच्यासाठी राज ठाकरेंचे दरवाजे खुले होते. आता मात्र राज ठाकरे 10 दिवस घराबाहेर असणार आहेत आणि या निमित्तानं कुठले तरी ठाकरे महाराष्ट्रात जायला, महाराष्ट्रभर लोकांशी बोलायला घराबाहेर पडले आहेत असं राजकीय निरीक्षक ठामपणे सांगतात. राज ठाकरेंचं घराबाहेर पडणं सध्या महाराष्ट्रामध्ये आमदार, नगरसेवक अशा प्रकारच्या लोकप्रतिनिधींच्या निमित्तानं जाळं नसलेल्या पक्षाच्या साठी अधिकाधिक संघर्ष करणं हे राज ठाकरेंना करायचंय. त्यांच्या लाडक्या नाशिक पासून त्यांनी महाराष्ट्राचा दौरा सुरू केलाय आणि पुढचे 10 दिवस राज ठाकरे घराबाहेर राहत पक्ष वाढीच्यासाठी प्रयत्न करणार आहेत. राज ठाकरेंची ही मेहनत नक्की कुणासाठी आहे? मनसेसाठी आहे की पुन्हा एकदा कुणातरी त्रयस्थासाठी? याची चर्चा यासाठी गरजेची आहे कारण महाराष्ट्रात भविष्यात फेब्रुवारी महिन्यात कदाचित महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ शकतात. खरं तर त्या संदर्भात आवश्यक असलेली कायदेशीर कारवाई एव्हाना सुरू झालेली नाही. त्यामुळे त्या महानगरपालिकेच्या निवडणुका आत्ताच्या घडीला तरी पुढच्या काही महिन्यांसाठी पुढेच ढकलल्या जातील आणि त्या प्रसंगी एप्रिलमध्ये, मे मध्ये किंवा कदाचित पूर्णपणे डिसेंबर 2022 ला होतील अशी शक्यता व्यक्त होते. हे सगळं होत असताना, शिवसेनेचा राज्यात मुख्यमंत्री असताना, शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता असताना राज ठाकरे 10 दिवस पक्षबांधणीसाठी घराबाहेर पडल्यानंतर 11व्या दिवशी ते पुन्हा कोशात जाणार का याचा प्रश्नही उपस्थित राहतो. आजच्या लक्षवेधीत त्या निमित्तानं विविध प्रश्नांची चर्चा. अखेर ठाकरे घराबाहेर पडले. अखेर राज ठाकरे घराबाहेर पडले या शीर्षकांतर्गत होणाऱ्या चर्चेमध्ये आपल्याबरोबर सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा पटकन परिचय करून देतो. मनसेकडून आपल्याकडे चर्चेत सहभागी झाले आहेत कर्ण दुनबुळे. आपल्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कडून प्रवक्ता प्रतिनिधी या नात्यानं विद्याताई चव्हाण आहेत. राजकीय विश्लेषक या नात्यानं जयंतराव माइंडकर आणि मकरंदजी मुळे आहेत. मान्यवरांचं चर्चेमध्ये स्वागत. पहिला आणि थेट प्रश्न विद्याताईंना. विद्याताई, 10 दिवस राज ठाकरे पक्ष बांधणीसाठी देत आहेत. सत्ताधाऱ्यांना भीती वाटतेय का? नाही, मला राज ठाकरेंना शुभेच्छा द्यायच्या आहेत. कारण चांगलं आहे ना, त्यांनी त्यांचा पक्ष हा स्वतंत्र पक्ष आहे. प्रत्येकाला आपला पक्ष मोठा करण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि जर राज ठाकरे प्रयत्नशील असतील तर आपण त्यांना शुभेच्छा दिल्या पाहिजे. त्याच्यामध्ये सत्ताधाऱ्यांना भीती वाटतेय किंवा विरोधक काय म्हणतायत असा हा प्रश्नच नाहीये ना. कारण त्यांचा पक्ष अजून वाटचाल करतोय आणि ती वाटचाल वेगाने व्हावी यासाठी त्यांनी महाराष्ट्राचा दौरा केला असेल तर त्यांना शुभेच्छा. कर्ण बाळा दुनबुळे, आपण ऐकलं असेल तुमचा पक्ष 17 वर्षांनंतर पण वाटचालच करतोय अशा पद्धतीचा शेरा आलाय सत्ताधाऱ्यांकडून. नाही, वाटचाल 17 वर्ष काय हो. आम्ही काँग्रेस तर 70-75 वर्ष करतोय, आम्ही 17 वर्ष करतोय आणि आम्ही करत होते. भाजप सारखं प्रकार नाही ना. गंगेत डुबक्या मारल्या किंवा मंदिरात जाऊन घंटा वाजवल्या किंवा हिंदू मुस्लिम वैर केलं आणि सत्तेत बसलं, तसे प्रकार आम्ही केलेले नाही आयुष्यात. त्यामुळे ते 2 वरनं 330 पर्यंत कसे पोहोचले पटापट आपण बघितलेलं आहे. पण याच्यामध्ये देशातलं सगळं विष पेरण्याचं काम त्या लोकांनी केलेलं आहे. हे सुद्धा आपल्या आजचा विषय राज ठाकरे आहे. आजचा विषय फडणवीस किंवा मोदी नाही. आपण एकदा पटकन राज ठाकरेंच्या प्रतिनिधीला बोलायची संधी दिली आहे, त्यांना बोलू देऊयात. कर्णजी बोला. 17 वर्षात काय ते म्हणून मी सांगितलं, खुलासा केला. बर बोला. कर्ण दुनबुळे, आवाज येतोय तुमचा माईक सुरू करायचा आहे कारण तुमचा आवाज जनतेपर्यंत पोहोचत नाहीये. आपण आपला माईक सुरू करा. सगळ्यांना ही विनंती आहे, कृपया लक्षात ठेवा की आपण आपलं म्हणणं मांडायला सुरुवात करण्यापूर्वी माईक सुरू आहे का याची काळजी घ्यावी.
कर्ण दुंबळे आता वाहनात दिसत आहेत आणि त्यांना माईक सुरू करायला अडचण येताना दिसतेय. तोपर्यंत पटकन संधी मकरंद मुळेंना देतो. मकरंद मुळे 10 दिवस राज ठाकरे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर बाहेर पडलेत. महाराष्ट्राच्या राजकारणात काय फरक पडणार आहे? ते असा काही 10 दिवसामुळे खूप प्रचंड मोठा फरक पडेल असं नाही, पण प्रत्येक पक्षाला आपला जनाधार कुठपर्यंत आहे त्याची एक चाचपणी करायची असते. त्यांनी नाशिक पासून सुरू केलंय. नाशिक हा त्यांचा राजकीय दृष्ट्या ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि त्यामुळे म्हणजे पहिल्यांदा जेव्हा मनसेची स्थापना झाली, मनसेचं पदार्पण जे होतं ते खूप यशस्वी ठरलं होतं तुलनेत नव्या असताना सुद्धा. पण त्यानंतर विधिमंडळात किंवा नगरपालिकांमध्ये काही त्यांना फारसं यश मिळवता आलेलं नाहीये. एकीकडे राज ठाकरेंच्या सभांना होणारी गर्दी, त्यांची देहबोली, त्यांची भाषाशैली, याच्या होणाऱ्या हेडिंग, ब्रेकिंग न्यूज असं असतानाही सुद्धा ते काही मतांमध्ये त्याचं अजून अद्याप रूपांतर झालेलं नाहीये. बरं, पटकन एकदा आपण कर्ण बाळा दुंबळे यांनाही विचारूयात. आवाज येतोय का आता माझा आपल्यापर्यंत? ते नेमका प्रश्न विचारायला जावा आणि डिस्कनेक्ट व्हावं एकच वेळ आली आहे. जयंत माइंडकरांना पुढचा प्रश्न विचारतो पटकन. 10 दिवस घराबाहेर पडलेल्या राज ठाकरेंनी 11व्या दिवशी काय करावं? तर हे त्यांना सांगणारा मी कोण? तो त्यांचा त्यांनी किंवा हा 10 दिवस दौरा पूर्ण होईल की ते मध्येच सोडू शकतील हे सुद्धा मी सांगू शकत नाही. काही अगदी बरोबर. जयंत माइंडकर, एकदम मुद्द्याला आलात आपण. आज तुमचं कौतुक करायला लागेल. आपण या निमित्तानं अधोरेखित काय केलं तर सलगतेचा अभाव, कन्सिस्टन्सी नसणं. बोला, पुढे बोला आपण. नाही, आणि संपूर्णपणे बाळासाहेब जसे वागायचे त्या स्टाईलनी हे चाललेले आहेत. म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की प्रति सरकार चालवत आहेत, ज्यांना उद्धव ठाकरे भेटू शकत नाही त्यांना राज ठाकरे भेटतात. आपल्याला माहिती आहे बाळासाहेबांचं अगदी 1985 पासून किंवा त्याच्या यादीपासून त्यांचं एक प्रकारचं प्रति सरकार येऊन भेटून गेले, फिल्म इंडस्ट्री पासून भेटून गेले. आपल्याला माहिती आहे करण जोहर, रतन टाटा, कोण नाही राज ठाकरेंना भेटून गेले. आणि आता मकरंदच्या बोलण्यात आलं ते पण वस्तुस्थिती आहे की अवघा एक आमदार 2014 पासून असताना आणि कॉर्पोरेशन मध्ये कुठलंही नसताना नाशिकचं यश केव्हाच गेलेलं आहे. 17 वर्ष कुठे आता चाललेली आहे, त्यातली 10 वर्ष जवळपास गेली, 7-8 वर्ष अंधारात चालली आहेत की असं वाटत असताना एक वस्तुस्थिती प्रसाद मला जरा पूर्ण सांगू द्या. एक व्हॉट्सअपवर राज ठाकरेंच्या विषयी एक फार सुंदर कॉमेंट नेहमी येते. राज ठाकरे म्हणजे असे विद्यार्थी आहेत की जे वर्गातल्या सर्व प्रश्नांना समर्पक उत्तरं देतात, परंतु नेहमी एक्झाम मध्ये, आपण याला एक्झामला इलेक्शन म्हणूया, या इलेक्शन मध्ये मात्र ते नेहमी फेल होतात. 2014 आणि 2019चा इतिहास आणि कॉर्पोरेशनचा इतिहास यावर पटकन मनसेची प्रतिक्रिया लागेल आपल्याला. आपल्या सोबत कर्णबाळा दुंबळे जोडले गेलेले आहेत. आता आपल्यापर्यंत प्रश्न आणि आवाज पोहोचले असतील तर आपल्याला उत्तर द्यायचं आहे. कर्णजी बोला. आपला माईक अजूनही अनम्यूट झालेला नाही, त्यामुळे तुम्ही काय बोलताय लोकांना कळत नाहीये. तुमची भूमिकाही लोकांपर्यंत पोहोचायला अडचण येते. मकरंद मुळे आपल्याला संधी देतो पटकन. आपल्या लेखी राज ठाकरेंच्या 10 दिवसांच्या दौऱ्याचं काय फलित असेल, भविष्यात या संदर्भातले काय बदल राजकारणात होतील तरी का? नाही, असं आहे की एकदम 10 दिवसानंतर काही महाराष्ट्राच्या राजकारणात खूप प्रचंड बदल झाला असेल असं काही नाही. मुळातच राज ठाकरे यांना भूमिका घ्यायची की ते कोणाबरोबर जाणार की सगळ्यांपासून समान अंतरावर राहणार, आणि असं समान अंतरावर राहून ते कोणाचं नुकसान करणार. यापूर्वी पण आपण आपल्या वाहिनीवर चर्चा केली होती. आता तरी समजा भारतीय जनता पार्टी आणि मनसे अशी युती झाली नाही तर आता निवडणुकीच्या रिंगणात मनसे जर पूर्ण शक्तीने उतरली तर मुंबई सारख्या ठिकाणी काही प्रमाणात ती शिवसेनेला मदतच ठरणार आहे. कारण हिंदुत्वाच्या मुद्द्यावर किंवा 2 पक्षांबरोबर गेल्यामुळे जी काही शिवसेनेची मतं नाराज झाली असतील असं गृहीत धरलं तर ती भाजपकडे वळू नयेत याच्याकरता मोठा अडथळा मनसेचा उपयोग शिवसेनेला होणार आहे. त्यामुळे शिवसेनेच्या यशावर मनसे खूप काही परिणाम करेल असं आता चित्र दिसत नाही. तो जर करायचा असता तर शिवसेनेला केव्हाच खिंडार पडलं असतं. मकरंद मुळे आपण असं सांगताय की राज ठाकरेंच्या आत्ताच्या राजकीय अस्तित्वाचा शिवसेनेला काहीही फरक पडणार नाही, कोणाला तरी फरक पडेल? मी म्हटलं की फारसा फरक पडणार नाही, काहीसा फायदा होईल. आणि ते कशी भूमिका घेत आहेत म्हणजे असं आहे की त्यांनी त्यांच्या पक्षाचं चिन्ह, झेंड्याचं चिन्ह बदललं, ते हळूहळू हिंदुत्वाच्या भूमिकेवर ठामपणे जाणार का? जसं त्यांनी आज नाशिकमध्ये बाबासाहेब पुरंदरेंच्या विषयातला उल्लेख केला.
तर ते कुठल्या मुद्द्यांवर स्वतःच्या पक्षाची भूमिका मांडणार, त्यानुसार त्यांच्याकडे जनाधार जाईल. तो जाणारा जनाधार शिवसेनाचा असेल की काही एक प्रमाणात. पटकन मुद्दा घेतो, विद्याताईंना संधी देतो त्यानिमित्तानं. विद्याताई, राज ठाकरे हे सातत्यानं एका गोष्टी बाबतीत तरी गेल्या 2 वर्षातल्या राजकारणाबाबत ठाम दिसत आहेत. ते म्हणतात की महाराष्ट्रात जातीयवाद राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर वाढला. स्वाभाविक आहे, येत्या दिवसांमध्ये कदाचित हा मुद्दा घेऊन ते निवडणुकीत उतरतील. त्याचा तुम्हाला फटका बसू शकतो का? राज ठाकरेजींनी त्यांचं मतप्रदर्शन केलेलं आहे मला असं वाटतं. त्यामुळे प्रत्येकाला आपलं मतप्रदर्शन करण्याचा पूर्ण अधिकार आहे. परंतु राष्ट्रवादीने काही जात्यांधपणा किंवा काही धार्मिक हे केलेलं आहे किंवा त्याच्यामध्ये दुफळी निर्माण झाली आहे राजकारणामध्ये असं म्हणणं, त्यांचा निष्कर्ष तो आम्हाला न पटणारा आहे आणि लोकांनाही न पटणारा आहे. त्यामुळे आमच्यावरती त्याचा काही परिणाम होणार. जी विद्याताई, आपल्या या प्रश्नाच्या अनुषंगाने चर्चेला थोडं पुढे नेतो. आता मला वाटतंय की मनसेच्याकडून आवाज येईल. आवाज येतोय का माझा कर्णजी आपल्याला? होय 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 होय. आता आपण बोलायचं. त्यांचाही आवाज येतो. आपल्याला माझा आपली आवाज भूमिका येतोय? मांडण्यासाठी आता पुरेसा वेळही मिळेल. आतापर्यंत बऱ्याच गोष्टी या चर्चेत बोलल्या गेल्या, मनसेच्या प्रवक्त्यांचा आवाजच येत नव्हता. आता आपण बोला, या 10 दिवसांनी काय फरक पडणार आहे मनसेला? राज ठाकरे 10 दिवस घराबाहेर राहणार आहेत. सर्वप्रथम या तिन्ही महानुभावांचे खूप मनापासून आभार की ते आपली बुद्धिमत्तेची मुक्ताफळे उधळत आहेत. ताई आहेत, आमचे दोन्ही बांधव आहेत. 10 दिवसांनी काय फरक पडतो ह्यापेक्षा की ह्या महाराष्ट्रामध्ये एकमेव नेता ज्याच्याकडे प्रत्येक माणूस आशेने पाहतो. मी उदाहरण देईल. बीएसटीचा संप घ्या, कॉलेजेसचे विषय घ्या, सीईटी घ्या, कुठलाही विषय असून देत, एअरपोर्टचा विषय असून देत, फ्लाईट वाल्यांचा विषय असून देत, एसटीचा विषय वाचून देत. अहो काय बोलताय? जातीवादीकडे साहेबांनी एवढं सांगितलं फक्त की या महाराष्ट्रामध्ये जातीवाद वाढला हा फक्त राष्ट्रवादीच्या जन्मापासून, जे सत्य आहे. नाही, पण आता आपण मुद्द्यावर येऊयात. आता पटकन मुद्द्यावर येऊयात. कर्ण दुनबळे, मला सांगा, 10 दिवस साहेब घराबाहेर राहतील, त्यानंतर मग अचानक परिस्थिती काही बदललेली दिसणार आहे का? 11व्या दिवशी काय होणार आहे? म्हणजे काय घरात बसून ते काय गोट्या खेळतात की काय? घरी पण ते कामच करतात ना. कार्यकर्त्यांना भेटायला नको, पदाधिकाऱ्यांना भेटायला काय प्रश्न करताय सर? मला काय मग एक बोलताय सांगा, काय? अहो आतापर्यंत गेल्या 2 वर्षात असं का चित्र दिसत होतं की मुख्यमंत्र्यांना ज्यांना भेटता येत नाहीत ते राज ठाकरेंना भेटून समाधानी होत होते? प्रत्यक्षात तर राज ठाकरेंना सत्तेत आहेत ना, राज ठाकरेंच्या माध्यमातून पुढे केलेले काही विषय सुटले सुद्धा नाहीत. सर त्या 2 वर्षापैकी 19 महिने कोविड-19 आहे सर. सर प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. आपण मला सांगा ना, ते तर मास्कही वापरत नाहीत. त्यांचा मास्कला विरोध होता. मास्कला विरोध होता ते बोलतो मी आणि घालत त्यांचे नाही. मेळावे पण विरोध सुरू हा होते. कुठेच त्यांनी नाही. औरंगाबादमध्ये गर्दी जमवली, नाशिकमध्ये गर्दी जमवली. हे सगळं कोरोना काळात चाललं होतं. अहो का त्यांनी एकट्याने जमवली का? मुख्यमंत्र्यांनी जमवली, माननीय शरद पवार साहेबांनी जमवली, नारायण राणे साहेबांनी जमवली, देवेंद्रजींनी जमवली, अख्ख्या राजकीय लोकांनी जमवली. नाही, आता ते कसं आहे, विषय तुम्ही नाहीये. थोड्या वेळापूर्वी म्हणालात की हा एकमेव नेता असा आहे ज्याच्याकडून जनतेला अपेक्षा आहेत. मग हे सगळे प्रश्न त्यांच्यासाठी जन्माला येत आहेत म्हणून म्हणलं. सर मला तुम्ही सांगा, सर्व प्रश्न जन्माला येतात म्हणजे इतर लोक काम करत नाहीत म्हणून ते जन्माला येतात ना ते प्रश्न. आणि लोकांची अपेक्षा साहेबांकडनं, साहेब लोकांना टाइम देत आहेत. मुख्यमंत्री साहेब ज्यांना भेटत नाहीत साहेब त्यांना भेटतात. आणि याच्यातलाच प्रकार जरा समजावून सांगाल का की ज्यांना मुख्यमंत्र्यांना भेटता येत नाही ते राज ठाकरेंना गेल्या 2 वर्षात अनेकदा भेटून गेले, पुढं कितपत त्याचा सक्सेस रेट काय आहे? हे पहा, आम्ही लोकांची सेवेसाठी हा पक्ष आहे. सक्सेस आणि हार आणि जीत हा आमच्यासाठी गौण विषय आहे. गौण. आम्ही कधी त्याचं भांडवल केलं नाही, कधीच नाही. आमच्याकडे हे दादा आता मगाशी म्हणाले की एकही नगरसेवक नाही. आमचे 7 नगरसेवक होते मुंबई महानगरपालिकेत. तुमचे अगदी फार चांगलं झालं तुम्ही या गोष्टीचा उल्लेख केला चर्चेत. तुमचे जितके नगरसेवक होते त्यातले 99% नगरसेवक शिवसेना घेऊन गेली आणि त्यानंतर शिवसेनेचं सरकार बनलं. शिवसेनेचा मुख्यमंत्री बनल्याच्या नंतर राज ठाकरेंच्या कडून शिवसेनेच्या विरोधात होणारी वाक्यरचना
आणि शब्दरचना सुद्धा बऱ्यापैकी सौम्य झाली. पटतंय आपल्याला हे निरीक्षण? हे पहा, हे आहे राजकारण. कडू आणि गोड हा विषय नसतो. विषय आहे तत्वाचा. विषय आहे तत्वाचा. आम्ही कधीच शिवसेनेच्या कोणत्या नेत्याला आम्ही फोडत नाही. आम्हाला आवश्यकता नाही. आमची ताकद आम्हाला माहिती आहे. आम्हाला आमच्या नेत्यावरती विश्वास आहे. एक असेल तर 1,00,000 करणारा नेता आहे. तुमच्यामुळे कोणाचं राजकारण अडचणीत येणार आहे भविष्यात? 10 दिवसाच्या या दौऱ्यानंतर महाराष्ट्रात कोणाचं अडचणीत राजकारण येईल? साहेब, आमचं कोणाचं अडचणी आहेत की कोणाचा फायदा हा आमचा विषय नाही. आमचा पक्ष प्रबल्य झाला पाहिजे. आमचा पक्ष सक्षम आहे, तो आणखीन मोठा झाला पाहिजे. आणि आमचे जे कार्यकर्ते आहेत, आमचे गोरगरिबांची मुलं आमचे कार्यकर्ते आहेत, ते कुठेतरी लोकप्रतिनिधी व्हावेत म्हणून सन्माननीय राज ठाकरे साहेब बाहेर पडलेले आहेत. ठीक आहे, एक पटकन पुढचा प्रश्न घेतो. तो जयंत माइंडकर यांच्यासाठी आहे. त्यानंतर विद्याताई चव्हाण आपल्यासाठीचा पुढचा प्रश्न. वास्तवाचं भान ठेवून मनसेची वाटचाल चालली आहे का? जयंत माइंडकर. ते स्वतःला शोधत आहेत. म्हणजे मी आज ती नाशिकची 17 वर्षानंतर पण तुम्हाला हे म्हणायचंय की ते स्वतःला शोधतायत? अगदी खरं आहे, ते स्वतःला शोधतायत. म्हणजे मला आठवतं त्यांनी मनसे जेव्हा स्थापन केली तेव्हा त्यांच्या त्या पहिल्या वाय.बी. चव्हाणच्या पत्रकार परिषदेत त्यांचं वाक्य होतं, मीच स्वतः अजून मला माहिती नाही पुढे काय करणार आहे, असं त्यांचं वाक्य होतं. आणि आज मला असं वाटतंय की 17 वर्षानंतर सुद्धा ते बऱ्याच प्रमाणात ते स्वतःला कुठली बाजू, मला वाटतं विद्याताई बोलले की त्यांनी अजून की मला वाटतं मकरंद बोलले, मला वाटतं की कुठली बाजू हे अजून ते ठरवू शकले नाहीत. काय झालंय माहितीये का, आजची त्यांची नाशिकची पत्रकार परिषद मी लक्षपूर्वक ऐकली. त्यांनी नोटबंदीला क्रिटिसाइज केलं. अहो, नोटबंदीला तुम्ही क्रिटिसाइज करता, दॅट मीन्स यू आर अगेन्स्ट बीजेपी, हे सरळ शब्दात. त्याच्यानंतर त्यांनी या देशात राहुल गांधींनी जे वाक्य म्हटलेलं आहे, हिंदू की हिंदुत्ववाद्यांचं कोणाचं राज्य आहे, जे काही म्हटलेलं होतं राहुल गांधींनी काल जयपूरला, त्याचा समाचार घेताना ते असं म्हणाले, मग काय या देशात आफ्रिकन राज्य आहे का? म्हणजे हे वाक्य त्यांचं अँटी काँग्रेस झालं. याचा अर्थ असा की त्यांना अजूनही इक्वी डिस्टन्स फ्रॉम ऑल असं राहायचं आहे का, सर्वांच्या पासून वेगळं राहून माझं एक वेगळं? तर तेवढी त्यांच्यात ताकद नाही. या मुद्द्यावर एकदा पटकन मकरंद मुळेंची 30 सेकंद घ्यायची आहेत. मकरंद मुळे, सगळ्यांपासून समान अंतर हे राज ठाकरेंना साध्य करता येणार आहे का 2022-2024 मध्ये? नाही, त्यांनी समान अंतर ठेवण्याचा प्रश्न नाहीये. मतदार त्यांनी ठेवलेल्या समान अंतराकडे कसं बघणार हा मुद्दा आहे. त्यामुळे तुम्हाला भूमिका घ्यायला लागते. तुम्ही समान अंतर ठेवणार म्हणजे काय, सगळे वाईट आहेत आणि मीच चांगला आहे अशी भूमिका घेणार का, कोणालाच काही जमलं नाही मलाच एकट्याला जमेल अशी भूमिका घेणार? नाही, याच तर्कावर मकरंद मुळे आपल्याला आठवत असेल, महाराष्ट्रात पहिल्यांदा मला विरोधी पक्षात बसवा असं म्हणणारा एक नेता होता राज ठाकरे. नाही, असं आहे की विरोधी मुख्यमंत्री पण म्हणाले विरोधी पक्षाची स्पेस घेण्याकरता जे काही करावं लागेल. म्हणजे आता विरोधी पक्षात कोण आहे? भारतीय जनता पार्टी आहे. जबरदस्ती ढकललेली विरोधी पक्षात असलेली पार्टी आहे. म्हणजे आता तो विषय नाहीये, पण 3 पक्षांचं सरकार आहे, एक मोठा पक्ष विरोधी पक्षात आहे. अशा वेळी जर यांना विरोधी पक्ष व्हायचं असेल तर प्रचंड कष्ट, आणि कष्ट म्हणजे काही नेहमी ती जी काही चेष्टा किंवा टीका होते किती वाजता उठणार तो मुद्दा नाहीये. एक पक्ष म्हणून जे काही एक कष्ट घ्यावे लागतात. आता जसं करण दुनमुळे म्हणले ते बरोबर आहे, तरुणांचा खूप मोठा गट त्यांच्या पाठीमागे आहे आणि तो त्या स्थानिक स्तरावर सक्रिय आहे. मुद्दा असा आहे, ही सक्रियता, करण दुनमुळे म्हणले ती आशा, हे सगळं कन्व्हर्जन करण्याकरता एक ठोस आणि ठाम कार्यक्रम लागतो. त्याची सतत अंमलबजावणी करावी लागते. त्या आधारे संघटना चालवावी लागते. मी सुरुवातीला तेच म्हटलं की त्यांची देहबोली, त्यांची स्टाईल, त्यांची वाक्यरचना, शब्द फेकण्याची, हे सगळं ठीक आहे, सुरुवातीला आकर्षित करेल. पक्ष चालवायचा आहे, संघटना चालवायची, ती कशी चालवणार? अगदी बरोबर आहे. त्याच्या अनुषंगाने पुढचा एक छोटा प्रश्न घेतो. 30 सेकंद कर्ण दुनमुळे आपल्यासाठी आहेत. राज ठाकरेंचं समर्थन मग ते माध्यमातल्या काही लोकांकडून मिळणारं असो किंवा जनतेतल्या आकर्षणाचं असो, मतात का परिवर्तित होत नाही? सर, मी पुन्हा तुमच्या सर्वांना अगदी कळकळीने विनंती करतोय, आम्ही काय बोलतो ते अगदी नीटपणे ऐका. मिश्किलपणे साहेबांवरती बोलणे हे ठीक आहे, चांगलं वाटतं. कारण कसं की मोठ्या माणसावरती बोललं की छोटी मोठी माणसं खूप मोठी होऊन जातात. आनंद आहे, तुम्ही बोलत राहा, आम्ही तुमच्या सोबत आहोत. विनंती अशी आहे की स्पेस कुणाला लागते हो, ज्यांचं अस्तित्व नाहीये? काय बोलतो आपण? अहो, आमचा युवराज कालचा आमचा नेता आहे हो, युवराज आमचा अमितजी केवढं मोठं काम करतो. कुणाला जमलं काय? आम्ही कचरा जमा करतोय.
आता इतर काय जमा करतात ते त्यांनी पाहायचं, आम्ही त्याच्यावरती बोलणारही नाही. अहो, ही स्वच्छ बुद्धिमत्ता आहे का हो कुणाकडे? एक आमच्या अमितला एवढी स्वच्छ आणि सुंदर बुद्धिमत्ता आहे, का हो इतरांना जमत नाही? काय किती त्या पूर्ण बीचवरती कर्णधुंबळे, मला वाटतं प्रश्न माझा वेगळा होता. तुम्ही इतकं छान जर सगळं करत असाल तर मतं का मिळत नाहीत? आणि मतं अशी का मिळत नाहीत की तुमचे लोकप्रतिनिधी निवडून यावेत, तुमचा विरोधी पक्ष नेता तरी किमान व्हावा? साहेब वाट पहा, वेळ. शिवसेनेला किती वर्ष लागले तुम्हाला माहितीये, बीजेपीला किती वर्ष लागले तुम्हाला माहितीये, राष्ट्रवादीला किती वर्ष लागले तुम्हाला माहितीये. अहो, काँग्रेसचं सोडून राष्ट्रवादी द्या. स्थापनेच्या नंतर लगेच सत्तेत आली. राष्ट्रवादीला किती वर्ष लागली आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे. लगेच साहेब लक्कीच सत्तेवर आली, काय बोलताय तुम्ही? बरोबर. अरे असं काय काय करताय? बोलताय? 99 ला सत्तेत होती ती राष्ट्रवादी काँग्रेस, 99 ला सत्तेत होती. विद्याताई बसल्या तिथे. हो, अहो, युती करून आली, आम्ही एकटे चाललो आहोत. आम्ही कोणाच्या खांद्यावरती बंदूक ठेवत नाही. सर प्लीज ऐका ना, जी. लेट मी कम्प्लीट इट. सर लेट मी कम्प्लीट इट, मला पूर्ण करून देत. तर आम्हाला आमची स्पेस आहे. मी तुम्हाला पुन्हा विनंती करतो, एक मोठा समुदाय म्हणजे तरुण वर्ग हा सन्माननीय राज ठाकरे साहेबांच्या सोबत आहे. त्याबरोबर आमच्या तरुण बहिणी आणि ज्या मुलांच्या नोकऱ्या आता गेल्यात, ज्यांना आमचा सपोर्ट झालाय कोविडच्या काळात, तुम्ही पाहाल या कोविडच्या 19 महिन्यामध्ये कोण या महाराष्ट्रामध्ये मराठी जनतेच्या आणि आपल्या लोकांच्या पाठीशी उभं राहिलं, तर ते आमचा पक्ष होता. आणि ठीक त्याचा आहे. फायदा आपला दावा असा आहे की या कोविडच्या कार्यकाळामध्ये सर्वाधिक जनहिताची कामं करणारा पक्ष मनसे होता. जाता जाता एक पटकन प्रश्न विद्याताईंना विचारतो. वेळ मर्यादेमध्ये विद्याताई आपण 30 सेकंदात उत्तर द्यावं. राज ठाकरेंनी निवडणुकीत पुढच्या आगामी निवडणुकांमध्ये कोणाच्या बाजूने उभं राहावं? गेल्या वेळेला ते तुमच्या म्हणण्याप्रमाणे वागत असताना दिसले होते. नाही, मला असं वाटतं तो सर्वतः त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्यांच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी, आणि त्यांनी निर्णय घ्यायचा आहे की त्यांच्या पक्षासाठी आणि लोकांसाठी काय योग्य आहे ते. त्यामुळे तो निर्णय सर्वस्वी त्यांचा आहे. परंतु ज्या पद्धतीने मागच्या 2019च्या निवडणुकांमध्ये त्यांनी प्रचार केला होता ते संपूर्णतः मोदी आणि शहांच्या विरोधात बोलले होते. त्यामुळे आता ह्या निवडणुकांमध्ये जर त्या भाजपच्या बाजूने बोलले तर लोकांमध्ये त्यांची विश्वासार्हता राहणार नाही. म्हणून त्यांनी जो निर्णय घेतील ते तो विचारपूर्वक घेतील अशी मला खात्री आहे. धन्यवाद. आपण हे मत वेळेत संपवलं त्यासाठी आणि त्याचबरोबर या चर्चेला वेळ मर्यादा असल्यानं मी आपल्या सर्वांना आभार व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. लक्षवेधीच्या या चर्चेमध्ये तूर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.